मल्टी स्टारर सिनेमे, असे सिनेमे ज्याच्यामध्ये एकाहून जास्त कलाकार असतात. आता हॉलिवूड, बॉलिवूड, साऊथ सगळीचकडे हा एक फॉर्म्युला जो आहे तो हिट ठरलेला बऱ्याचदा आपल्याला पाहायला मिळतो. मराठीबद्दल बोलायचं जर का झालं, तर मराठीत सुद्धा जे मल्टी स्टारर सिनेमे होते, ते सुद्धा प्रचंड गाजलेत. आता बघा ना, उदाहरण द्यायचं झालं तर अशी ही बनवाबनवी, झपाटलेला, दुनियादारी, कट्यार काळजात घुसली, झिम्मा, नटरंग, बाई पण भारी देवा आणि आत्ताच नुकताच रिलीज झालेला आता थांबायचं नाही. हे सगळेच सिनेमे चिक्कार गाजलेत आणि चिक्कार पैसे कमावून गेलेत. बरं, ह्या सगळ्यांचा आनंद तर नक्कीच आहे, पण एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला हवी, की हे सगळे जरी मल्टी स्टारर सिनेमे आहेत म्हणून गाजले, असं जरी प्रथमदर्शनी पाहायला आपल्याला मिळत असेल, तरी सुद्धा या सगळ्या चित्रपटांचे इतरही जे पिलर्स होते ते सुद्धा खूप स्ट्राँग होते. म्हणजेच काय, तर यातले संवाद, गाणी, बॅकग्राऊंड स्कोर, प्रोडक्शन व्हॅल्यू, कॉस्ट्यूम डिपार्टमेंट, मेकअप डिपार्टमेंट, सगळ्यात इम्पॉर्टंट स्टोरी म्हणजेच प्लॉट त्या संपूर्ण चित्रपटाचा. हे सगळे जे डिपार्टमेंट्स आहेत, त्या डिपार्टमेंट्समध्ये त्यांनी चोख काम केल्यामुळेच हे सगळे सिनेमे गाजले होते. आता एक नवीन चित्रपट येतोय, ये रे ये रे पैसा भाग 3 आणि हा जो आहे ये रे ये रे पैसाच्या फ्रँचायझीचा तिसरा पार्ट आहे. याच्या आधी याचा 1 आणि 2 असे 2 भाग येऊन गेलेत ऑलरेडी. मी दुसरा भाग जो आहे, तो मला फारसा ॲक्चुअली आवडला नाही. पहिला भाग जो होता, तो बऱ्यापैकी चांगला होता, एंटरटेनिंग होता. पण आता तिसऱ्या भागाकडनं खूप अपेक्षा आहेत आणि जेन्युइनली सांगतेय, काही गोष्टी खूप इम्प्रेस करतात आपल्याला ट्रेलरमध्ये. आता बघा, प्रोडक्शनबद्दल जर का बोलायचं झालं, तर बऱ्यापैकी प्रोडक्शन व्हॅल्यू आपल्याला चांगली पाहायला मिळते. हे बघा, तुम्ही जर का हॉलिवूड, बॉलिवूड, साऊथ यांच्यासोबत जर का कंपेअर करायला गेलात, तर अजिबातच कुठलाच मराठी चित्रपट स्टँड आउटच होऊ शकणार नाही प्रोडक्शन व्हॅल्यूबद्दल. पण फक्त मराठी चित्रपटसृष्टीच्या एकंदरीत एक थोडासा मागे येऊन मोठ्या चष्म्यातनं जर का पाहायचं ठरलं, तर ये रे ये रे पैसा भाग 3 या चित्रपटाचं प्रोडक्शन आपल्याला त्यातल्या त्यात तरी बरं आणि छान पाहायला मिळतंय. दुसरी गोष्ट, या चित्रपटाचे जे संवाद आहेत, जे डायलॉग्स आहेत, ते थोडाफार नॉस्टॅल्जिया क्रिएट करण्यासाठी त्यांनी जुन्या चित्रपटातले जे फ्रँचायझीतले जे डायलॉग्स आहेत, तेच कॅरी फॉरवर्ड केलेले आपल्याला पाहायला मिळतायत. डॉक्टर की गोली मुंह में, डॉक्टर टैबलेट माउथ, डॉक्टर की गोली मुंह में. तिसरी गोष्ट, की बरेच सगळे कॅरेक्टर्स हे सिमिलर आहेत. त्याच्याचमुळे तो एक जो नॉस्टॅल्जिया आहे, तो आपल्याला डेफिनेटली फील होतोय. चौथी आणि शेवटची गोष्ट, या चित्रपटामध्ये आपल्याला एकंदरीत सगळं पाहताना हेराफेरी, भागमभाग अशा प्रकारच्या वाइब्स येत आहेत, की सगळं काही पैशांसाठी सगळ्या गोष्टी सुरू आहेत. नक्की कोणाचा गेम होणार, कोणाला फेम मिळणार, कोणाला चिक्कार पैसा मिळणार, कोणाला कोण भेटणार, कोणाला नाही, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला चित्रपटामध्ये पाहता येणार आहेत. हा चित्रपट 18 जुलैला रिलीज होतोय. जाता फक्त माझी एकच अशी कंप्लेंट आहे, संपूर्ण ट्रेलरमध्ये ना कुठेच हसायला नाही आलं, टू बी व्हेरी ऑनेस्ट. मला नाही आलं हसायला कुठेच. पण बरेचदा असं होतं, की सिच्युएशनल कॉमेडी जी असते, तर ती आपल्याला ज्यावेळेला आपण थिएटरमध्ये सिनेमा बघतो, त्यावेळेला त्याच्या आधीचा कॉन्टेक्स्ट आणि त्याच्यानंतरचा कॉन्टेक्स्ट हे ज्यावेळेला आपल्याला सलगरित्या पाहायला मिळतं, तेव्हा त्या विनोदाचा जो मला असं वाटतं एक लँडिंग आहे, ती व्यवस्थितपणे होते आणि त्याच्यामुळे तेव्हा तुम्हाला हसायला येतं. त्यांनी मी गणना फोनला लावली, बरं इकडनं गोळी सुटली तर कुठून बाहेर येईल. पण आता एकंदरीत एक शेवटी आणखीन एक अशी तक्रार आहे, की घालीन लोटांगण ही जी आरती तुम्ही दाखवली म्हणजे ट्रेलरमध्ये, ती कशी वियर्ड नाही वाटत आहे का, की मध्येच तो एक संजय नार्वेकर यांचा हा एक डायलॉग आहे. बोल, कुठची फोडू, उजवीकडची का डावीकडची. आणि मग त्याच्याच मध्ये ही घालीन लोटांगणची आरती. इट जस्ट मेक्स नो सेन्स टू मी. खूप विचित्र आणि वियर्ड ती गोष्ट मला वाटली. तुमचं काय मत आहे ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. बाकी मल्टी स्टारर सिनेमा असल्यामुळे माझ्या चित्रपटाकडनं डेफिनेटली अपेक्षा आहेत. 18 जुलैला हा सिनेमा रिलीज होतोय जवळच्या सिनेमागृहामध्ये, बघायला विसरू नका. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट. कौन कौन डिजाइन में आप संदूर लगा लेती हैं? हम बहुत सारा डिजाइन लगा चुके हैं अभी तक। हाँ, कौन कौन डिजाइन? देखिए, हम आम वाला, चौकोबार वाला, 4G, 5G, 3G और माला वाला डिजाइन बनाए हैं, ओम बनाए हैं, त्रिशूल बनाए हैं, शंकर जी का शिवलिंग बनाए हैं और दिल में हम अपने पति का नाम लिखे हैं। बहुत सारा डिजाइन बना चुके हैं।